नमस्कार. आकाश न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी निशाद लांजेवर आपलं सर्वांचे स्वागत करीत आहे. चौरास भागाचे हरित क्रांतीचे स्वप्न पूर्ण होणार. गोसेच्या डाव्या कालव्याचे पाणी पोहोचल्याने शेतकरी आनंदी. गेल्या 40 वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर गोसे खुर्द प्रकल्पाचे पाणी उन्हाळी धान पिकासाठी लाखांदूर तालुक्यातील चौरास भागात पोहोचल्याने शेतकरी वर्ग आनंद व्यक्त करीत असून आता चौरास भागातील हरित क्रांतीचे स्वप्न पूर्ण होणार असल्याच्या आशा बळावल्या आहेत. विदर्भातील सर्वात मोठा सिंचन प्रकल्प असलेल्या गोसे खुर्द प्रकल्पाला सन 1984 मध्ये मंजुरी मिळाली. तेव्हापासून कधी जलद तर कधी संत गतीने मुख्य प्रकल्पासह कालव्याचे काम करीत असताना 40 वर्षाचा कालावधी लोटला. माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या हस्ते गोसे खुर्द प्रकल्पाचे भूमिपूजन झाले आणि तेव्हापासूनच शेतकऱ्यांनी हरित क्रांतीचे स्वप्न बघितले होते. मात्र आता प्रत्यक्षात 40 वर्षानंतर गोसे खुर्द डाव्या कालव्यातून पवनी तसेच लाखांदूर तालुक्याला उन्हाळी धान पिकासाठी यंदा पाणी सोडण्यात आले. पवनी तालुक्यातील शेंद्री खुर्द, भावड, ब्रह्मे यासोबतच लाखांदूर तालुक्यातील मासळ, बेलाटी, पावडदवना, परसोडी, तई बुजुर्ग, तई खुर्द, सोनेगाव, पेंढरी, घोडेजरी या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेताला उन्हाळी धान पिकासाठी पाणी देण्यात आले आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्यातही सदर परिसर हिरवेगार दिसत असून पिवळा सोना बहरत आहे. विशेष म्हणजे मासळ परिसरातील या भागात आता खरीप आणि रब्बी हंगामात धानाची पिकं घेणे सुरू झाल्याने शेतकऱ्याची आर्थिक क्षमता वाढणार आहे. शेतकऱ्यांना शीघ्रतेने पाणी पुरवठा करून समृद्ध बनविण्याचा विडा गोसे खुर्दच्या ज्या अधिकाऱ्यांनी उचलला त्यात प्राधान्याने डावा कालवा विभागाचे कार्यकारी अभियंता सुहास मोरे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचा मोठा वाटा आहे. शेतकऱ्यांच्या समस्याची आणि त्यावर तोडगा काढण्याची क्षमता असलेले कार्यकारी अभियंता सुहास मोरे यांनी सुनियोजित कालबद्ध आराखडा तयार करून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी कसे पोहोचेल याचे तांत्रिक नियोजन करून यंदा फेब्रुवारी महिन्यात प्रायोगिक तत्वावर डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले. पाणी वापर संस्थेच्या पुढाकाराने पाण्याचा योग्य वापर झाला पाहिजे तसेच अधिक शेतीला पाणी पोहोचविण्याची अधिकाऱ्यांची धडपड सुरू आहे. पुढच्या वर्षी अधिक लाभक क्षेत्राला पाणी सोडण्यात येणार असल्याने लाखांदूर तालुक्यातील चौरास भागात लवकरच हरित क्रांतीचे स्वप्न पूर्ण होणार यात शंका नाही.